राजधानी नागपूरमध्ये रात्री हिंसाचार झाला। आज शहरामध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। नागपुरातील परिस्थिती आता नियंत्रणात आल्याचं सुद्धा चित्र आहे। शहरात तणावपूर्ण शांतता, नागपुरात पोलिसांचा कडक बंदोबस्त त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। नागपूर शहरातील अतिसंवेदनशील 10 ठिकाणी आता संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावलीसह 10 भागांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 50हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे। अनेक पोलीस अधिकाऱ्यांवरती सुद्धा हल्ला झालाय। ही दृश्य आपण पाहतोय, दोन्ही दृश्य आहेत। रात्री 8:30 वाजताची दृश्य काल रात्री। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय आज सकाळपासून तणावपूर्ण वातावरण, तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते। आपण त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेताय। सध्या काय घडतंय त्या नागपुरातील अतिसंवेदनशील भागात? रात्री ज्यावेळेस हा संपूर्ण घटनाक्रम झाला त्यावेळेस हा नागपूरचा महालचा मेन रस्ता आहे आणि या संपूर्ण इथे दुकानं आहेत आणि हे घर आहे, हे सुनील पेशणे यांचं घर आहे। आपल्यासोबत सुनील पेशणे आहेत। दादा, मला सांगा की नेमकं काय घडलेलं होतं? कसा घटनाक्रम होता? किती वाजले होते? काय परिस्थिती? नमाज झाली त्यांचीवाली, 7:15 वाजले होते। नमाज झाल्यावर ते लोक रस्त्यावर निघाले दगड घेऊन आणि त्यांनी असं आतंक मचवला आणि धाव सुटले आणि पोलिसांवर दगडफेक केली आणि आमच्याही घरावर दगडफेक केली त्यांनी। काय नुकसान झालं? कुठपर्यंत दगड आले? नुकसान झालं नाही, आम्ही दारं खिडक्या बंद केले म्हणून आम्ही वाचलो, नाही तर आम्हाला दगड लागले असते, आम्ही पण जखमी झालो असतो। काय दगडाचा अगदी खच पडला होता रस्त्यावर। रात्री महानगरपालिकेने येऊन ते दगड साफ केले। घरात आतपर्यंत दगड आले? 15 फुटापर्यंत दगड आले। वरचे आमच्या घराचे पूर्ण काचा फोडण्यात आले, वरचेवाले बाल्कनीचे। त्यावेळी घरात कोण कोण होतं? घरामध्ये आम्ही फक्त 6 जण होतो। आमची फॅमिली होती, मी, माझी पत्नी, आई आणि मुलगी आणि मुलगा। काय परिस्थिती होती? पोलिसांनी हां, पोलीसवाले आमच्या घरी येऊन लपले। आम्ही दार उघडा, आम्हाला आतमध्ये घ्या। त्यांना आम्ही 6 जणांना आम्ही आतमध्ये घेतलं, त्यांना लपवलं। ते आमच्याकडे 1.5 तास लपून होते आमच्याकडे बसून। पोलिसांची मदत यायला उशीर झाला का? नाही, पोलिसांची मदत घ्यायला उशीर नाही झाला, ते बरोबर वेळेवर आले। तर आपण पाहू शकतो की इथे आतमध्ये पर्यंत या सुनील पेशणे यांचं घर आहे। इथे आतमध्ये पर्यंत ही दगड फेक झालेली होती। या खिडकीपर्यंत, म्हणजे रस्ता आहे, रस्त्याच्या नंतर जाळी आहे आणि या खिडकीपर्यंत अशा प्रकारची दगडफेक झालेली आहे, नासधूस झालेली आहे। ती आताही कायम असल्याचं दिसून येत आहे। सुनील पेशणे यांचं हे घर आहे। असेच एक ताई, मला सांगा, तुम्ही जेव्हा रात्री इथे जो काही घटनाक्रम झालेला आहे, जाळपोळ झाली, हिंसाचार झाला, तेव्हा तुम्ही काय करत होते आणि नेमकी परिस्थिती कशी? आम्ही घरीच होतो, सासूसोबत घरीच बसून होती आणि एकदम अचानकच 500,000चं घेऊन आलं आणि ते एकदम दगडफेक करायला लागले आणि घरात आतमध्ये अंदर म्हणत होते। भीतीचं वातावरण होतं घरी? भीतीचं तर खूप वातावरण होतं। एवढे दगड आल्यावर भीती तर वाटणारच आहे ना। बाहेर किती लोकांचा जमाव होता आणि काय घोषणाबाजी देण्यात येत होती? हल्ला तर खूप 500,000 लोक अचानकच आले, त्याच्यामुळे ते कोणत्या बाजूने आले? या बाजूने आले, या दिशेने? उजवीकडनं डावीकडे जात होते, मग डावीकडनं पण उजवीकडे जायला लागले। पोलिस पण होते, त्यांना पण मारत होते, पोलिसांना पण दगडफेक करत होते। त्याच्यामुळे पोलीस पण आमच्या घरात घुसले बचाव करता। तर आपण पाहू शकतो की सुनील पेशणे यांचं हे घर आहे आणि या घरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात दगडफेक झालेली आहे। हिंसाचार झालेला आहे, पोलिसांवर जो काही दगडफेक झालेला होता। सध्याची जी परिस्थिती आहे ती पोलीस नियंत्रणात आहे। पोलीस नियंत्रणात असल्यावरही जे आहे ते शांततापूर्ण आहे, मात्र तणावपूर्ण आहे। आता जे आहे ते या भागाला इथे आपण पाहू शकतो की नागपूर महानगरपालिकेचं हत्तीरोग आणि म्हणजे आरोग्य विभाग आहे। आता आरोग्य विभाग सकाळी उघडलेला आहे, मात्र इतर दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद आहेत। पोलीस इथे आलेले आहेत। या पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी देखील इथे आलेले आहेत। पोलीस अजूनही येतच आहेत। अतिरिक्त कुमक बोलावण्यात आलेली आहे। येणाऱ्या जाणाऱ्यांची मात्र पोलीस जे आहेत ते चौकशी करूनच सामोर सोडत आहेत, कारण संचारबंदी या परिसरामध्ये संपूर्ण नागपुरातच नाही तर या इथे जे आहे ते संचारबंदी करण्यात आलेली होती। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते पोलीस महिला कर्मचारी देखील आहेत आणि या मॅडम जे आहेत त्या या दगडफेकीमध्ये कालच्या हिंसाचार जो झालेला होता त्यामध्ये या जखमी देखील झालेला होता।
यांच्या पायाला जखम झालेली होती. मात्र रात्री त्या पूर्णपणे आपले जे आहेत त्या ड्युटी त्यांनी सांभाळली. जखमी होऊनही त्यांनी आपलं कर्तव्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे आणि सकाळी पुन्हा ते आपल्या कर्तव्यावर हजर झालेले आहेत. महिला पोलीस ACP आहेत आणि त्या या जी जाळपोळ झालेली होती किंवा पोलिसांवर हल्ले झाले त्यामध्ये त्या जखमी होऊनही त्यांनी रात्रीही आपलं कर्तव्य बजावलं आणि सकाळी त्या येऊन इथे कर्तव्यावर हजर झालेल्या आहेत. ही जाळपोळ झालेली आपण आणि तोडफोड झालेली आपण कार पाहू शकतो. त्याचबरोबर इकडे समोर जे आहे ते आता पोलिसांच्या गस्ती वाहन येणं सुरू आहे. पोलिसही रस्त्यावर दंडे घेऊन फिरत आहेत. त्यानंतर हा जो आहे हा पुन्हा चिटणवीस पार्क चौक आहे. आपण हा चिटणवीस पार्क पाहू शकतो आणि ही किती मोठ्या प्रमाणात या कारचं नुकसान झालेलं. मागून पुढून सामोरून कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. दादा थोडं इकडे या. मला सांगा की ही कार तुमची आहे का? माझी सुशील माझीच आहे गाडी. ती एक माझ्या बहिणीची आहे. अच्छा. ही बघा ही तुमचं नाव काय? सुशील बनसोड. हे बनसोड आहे. तिथे चिटणवीस पार्क चौकामध्ये यांचं घर आहे. बाजूला त्यांच्या बहिणीचं घर आहे. त्यांची ही कार फोडण्यात आलेली आहे. कशी परिस्थिती होती रात्री? संध्याकाळी 7:30च्या दरम्यान बाहेर कमीत कमी 200-250 लोक पूर्ण पोलीसवाल्यांना गोटे मारायचे. त्याच्या चक्करमध्ये पूर्ण गाड्या फोडल्या त्यांनी. तुम्ही त्यावेळी घरी होता? हो घरी होतो. घरी कोण कोण होतं? घरी आई होती, मिसेस होती, मी होतो, बहीण होती. किती लोकांचा जमा होता? कोणत्या बाजूने आलेला होता आणि काय त्यांचं? बरगत चौकात म्हणजे चौकातच हे चालले होते सर्व. म्हणजे माप पोलीसवाल्यांच्या अंगावर. पोलीसवाले कमी होते त्याच्यामुळे त्यांनी गोटे मारणं चालू केलं. मग बाकी फोर्स आली तर ते मागे सरकवण्यात आलं थोडं. तुमच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसत आहे. ही कार कोणाची आहे? ती कार कोणाची? ही माझी आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागे माझ्या बहिणीची आहे आणि एक माझ्या मामाची आहे. तुमच्या कुटुंबातील 3 कार. मोठमोठाले दगड होते? नाही मोठे वगैरे नव्हते. हे रोडचे खोदू आलेले विटा आहे ते सर्व. आणि पोलीस जेव्हा दिसतात. पोलीस जेव्हा इकडनं आले तेव्हा ते मग तिकडे मागे पडाले? थोडं मागे सरकत होते बस. पण पोलीस कमी होते. कितीचा जमाव असेल? कमीत कमी 300-350 लोकांचा जमा होता आणि पोलीस आपले कमी होते. आज काय परिस्थिती आहे? आज तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ऑफिसला कामाला आता कामाला जाऊ शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. अच्छा. नागपूरकर म्हणून काय वाटतं? महालात तुम्ही इतके वर्ष वास्तव्यास आहात. अशा प्रकारचा घटना जी आहे ते नागपुरात होत नाही आणि खास करून महालातही होत नाही. हे कसं आहे, नागपूर महालात होत नाही. हे आजूबाजूचे आमचे लोक आम्हाला कधीच त्रास देत नाहीत. पण हे कसं आहे, काही संघटन असं आहे की त्या संघटनेने बाहेरून लोक बोलवले आहे. ती बाहेरची लोक येऊन त्यांनी हे तमाशे केले आहे. तर हे बनसोड आहेत, महालात राहणारे आहेत. त्यांच्या कुटुंबातील 3 कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. एक त्यांची आहे, एक त्यांच्या मामाची आहे, एक त्यांच्या बहिणीची आहे. आणि त्यांचंही जे म्हणणं आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना होतात त्या मध्ये इतके वर्ष झालेले आहेत. मात्र अशा प्रकारची घटना यापूर्वी कधी झालेली नव्हती. पहिल्यांदा अशा प्रकारची घटना झालेली आहे. आणि महालातही यांचंही जे म्हणणं आहे किंवा दावा आहे की या प्रकारच्या घटना ज्या आहेत काही तांत्रिक अडचणीमुळे जितेंद्रशी आपला संपर्क तुटतोय. मात्र सध्या आज सकाळपासून तणावपूर्ण शांतता त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्थानिक नागरिकांच्या या संदर्भातल्या प्रतिक्रिया आल्या आहेत. गाड्यांवरती दगडफेक झाली आहे, जाळपोळ सुद्धा झालेली आहे. आज सकाळपासून या घडामोडी घडत आहेत. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. पुढारी न्यूजची टीम घटनास्थळी दाखल झाली. धन्यवाद जितेंद्र या सविस्तर अशा माहितीबद्दल.